महाराष्ट्राची जनता विकासावर गेलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं विकसित महाराष्ट्राचं धोरण आणि विकसित मुंबईचं धोरण हेच मतदान याच्यावरच मतदान मिळणार आहे, याच्यावर जनता मतदान करणार आहे। आता सारे मुद्दे हे गौण ठरणार आहे, हे मुंबई तोडणार आहे आणि हे करणार आहे, मत चोरी झाली, हे साऱ्या मुद्द्याला आता काही अर्थ नाही। महाराष्ट्रामध्ये भावनिक आव्हान चालणार नाही। जनता भावनेच्या आधारावर मतदान करत नाही। महाराष्ट्राची मुंबईची जनता ही सुजाण आहे, विकसित मुंबईलाच मतदान करणार आहे आणि देवेंद्र फडणवीसजीच महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र विकसित मुंबई करू शकतात। हे मराठी माणसांना, सर्व व्यक्तींना, मतदारांना माहिती आहे आणि आम्ही सर्व मराठी माणसं आहोत। कोणी मराठी इंग्रजी लोक नाही आहोत। आम्ही इंग्रजी आहोत का? लंडनमधून राहिले आलो का इकडे? महाराष्ट्राचे मराठी माणसं आहोत आम्ही। महायुतीमधले सर्वच लोक मराठी माणसं आहेत आणि त्यामुळं मराठी करून मराठी भाषेचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपमान केला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही केला आहे। हे काय खोटारडेपणा करतात आणि त्यामुळं काही फायदा नाही, भावनात्मक होणार नाही, भावनात्मक मतदान होणार नाही। खरं तर हे मतदान विकसित मुंबईकरता होणार आहे आणि त्यामुळं काही सांगितलं तरी फार वाट लागणार आहे। मी एक पुढं सांगेन, यावेळी उद्धवजीच्या पक्षाला महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात किंचित बहुमत मिळणार आहे, किंचित मत मिळणार आहे। मराठी करताना उत्तर भारतीय जे परप्रांतीय आहेत त्यांना देखील आता मुंबईकर म्हणा असं संजय राऊत म्हणतात। आता ते सांगितलं ना, निवडणूक आहे ना, 15 तारखेला मतदान आहे। मतदानाकरता आता या भूमिका घ्याव्या लागतात। आतापर्यंत डिवचण्याचं काम केलं, आतापर्यंत उत्तर भारतीय कसे खराब आहेत, मुंबई कशी खराब झाली, मुंबईला कसं सत्यानाश झाला, हे उत्तर भारतीयाला जोडून ते बोलले। आता मतदानाकरता असे बोलतात आहे, त्यामुळं दिवसांनी रंग बदलणारे सरडेसारखे बोलतात आहे। राज ठाकरेंनी असं म्हणणं आलं की